नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि सध्या आपण ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहतोय. एक एक करून निकाल समोर येत आहेत आणि त्यापैकीच एक अपडेट म्हणजे भाजपचे दिग्गज नेते विखे पाटलांना मोठा धक्का बसलाय. विखे पाटलांच्या राहता तालुक्यातील लोणी खुर्द गावामध्ये सत्तांतर झालंय आणि भाजपच्या विखे पाटील यांना धक्का बसलाय. लोणी खुर्द गावामध्ये अनेक वर्षांनंतर सत्तांतर झालंय. तिथे 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलचा विजय झालाय आणि 20 वर्षांनंतर या गावामध्ये सत्तांतर झालंय. या संदर्भातली माहिती घेऊयात. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत. हरीश, विखे पाटलांना बसलेला हा धक्का लोणी खुर्द गावातली काय निकाल? हा, नक्कीच आपण जर बघितलं तर लोणी हे गाव जे आहे ते विखे पाटील यांचं स्वतःचं गाव आहे आणि त्यांच्या स्वतःच्या गावामध्येच त्यांच्या ज्या गटाचा पराभव झाल्याचं ही धक्कादायक अशी घटना आहे. गेल्या 20 वर्षापासून विखे पाटील यांच्या गटाकडे या गावातली सत्ता होती. मात्र कुठेतरी विरोधकांनी जो गावाचा विकास झाला नाही आणि विकास करायचा असेल तर परिवर्तन करायला हवं ही घोषणा देत लोकांपर्यंत पोहोचले आणि मतदारांनी देखील त्यांना साथ दिल्याचं दिसतंय. 17 जागेंपैकी 13 जागेवरती परिवर्तन पॅनलचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि 20 वर्षानंतर विखे पाटलांच्या हातची जी सत्ता आहे ती मात्र या ठिकाणी गेलेली दिसते. या राहता तालुक्यामध्ये जवळपास 25 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज या ठिकाणी होते आहे. त्यापैकी 6 ग्रामपंचायतमध्ये विखे पाटलांना बिनविरोध सत्ता मिळाली आहे. आणखी इतर गावांमधली मतमोजणी सुरू आहे. मात्र स्वतःच्याच गावातली सत्ता विखे पाटलांच्या हातची गेल्यानं त्यांना मात्र मोठा धक्का बसलेला दिसतोय. बिलकुल हरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. भाजपला आणखी एक धक्का, कारण चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावी त्यांना देखील धक्का बसलेला आहे. पाटलांच्या खानापूर या गावामध्ये शिवसेनेनं विजय मिळवलाय आणि 9 पैकी पहिल्या 6 जागांवर शिवसेनेचा विजय झालाय. खानापूर हे चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचं गाव आणि खानापुरात महाविकास आघाडीनं मजल मारलेली आहे, आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही, कारण 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेनं तिथे विजय मिळवलाय. चंद्रकांत पाटील यांचं मूळ गाव म्हणजेच खानापूरमध्ये सेनेचा विजय झालेला दिसतोय आणि चंद्रकांत पाटलांना हा खूप मोठा धक्का. स्वतःच्याच गावामध्ये सेनेनं बाजी मारली. 9 पैकी पहिल्या 6 जागांवर शिवसेनेचा विजय झालाय. खानापुरात महाविकास आघाडीनं मजल मारली. नाशिकमध्ये एक आणखी ब्रेकिंग आहे, ती म्हणजे मुंगसारे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. तिथे नाशिक तालुक्यातली ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आणि एकूण 9 जागांपैकी 4 बिनविरोधच झालेले आहेत आणि 5 जागांसाठी निवडणूक किंवा मतदान पार पडलेलं होतं. मतमोजणीनंतर आता जी निवडणूक 5 जागांसाठी झाली होती त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. शिवसेना गटप्रमुख भाऊसाहेब म्हैसधुणे यांच्या पॅनलला बहुमत मिळालेलं आहे. नाशिकच्या मुंगसारे गाव नाशिक जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे मुंगसारेचे निवडणूक निकाल जे हाती येत आहेत त्यानुसार एकूण 9 पैकी 4 जागा तर बिनविरोध झाल्या होत्या. 5 जागांसाठी जे मतदान झालं होतं त्या 5ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. या संदर्भातली माहिती घेऊयात. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती. प्रशांत, काय अपडेट्स? ग्रामपंचायत निवडणूक निकाल झपाट्यानं सगळ्याला सुरुवात झाली आहे. मुंगसारे ग्रामपंचायत खरं तर आपल्या ज्या 55 ग्रामपंचायत मधले बिनविरोध झाल्या होत्या त्यानंतर काही जागा बिनविरोध होतात. या ठिकाणी शिवसेनेने स्पष्ट मुसंडी मारल्याचं दिसतंय. शिवसेना प्रणित पॅनलने उरलेल्या 5 जागा या पूर्णपणे शिवसेना प्रणित पॅनलने मिळवलेल्या आहे. आणि आता अजून एक मोठी बातमी आलेली आहे की पालखेडमध्ये शिवसेनेच्या 15 वर्ष असलेल्या सत्तेला भाजपनं धोबी पछाड मारलाय. सगळ्या 13 जागांचा निकाल आलेला आहे. आणखी या 13च्या 13 जागी भाजप प्रणित पॅनलनं विजय मिळवलेला आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये टसल मोठी दिसून येते, पण त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला, राष्ट्रवादीला झुकतं माप सुद्धा काही ठिकाणी देण्याचा प्रयत्न दिसतोय. पक्षविरहित ही निवडणूक असली तरी अनेक पक्षांचे लोक एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत. पण मुंगसारे ग्रामपंचायत जी शिवसेनेनं ताब्यात मिळवण्यात यश मिळालंय, त्याचबरोबर पालखेडवर भाजपने आपला वरचष्मा राखत जोरदार मुसंडी मारल्याचं एकंदरीत चित्र आहे. जी बिलकुल. आणि नाशिकचं मुंगसारे हे गाव आणि तिकडची ग्रामपंचायत ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आणि तिथे शिवसेनेची सरशी. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर शिवसेनेचे गटप्रमुख भाऊसाहेब म्हैसधुणे यांचं पॅनल हे नाशिकच्या मुंगसारे गावामध्ये जिंकलेलं आहे. आता थेट जाऊयात औरंगाबाद मध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथेच. सिद्धार्थ,
निश्चितच आता प्रत्येक ग्रामपंचायतीचे एक एक निकाल येऊ लागलेले आहेत आणि मी आहे पाचोडला. आपल्याला माहिती आहे पाचोडचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचे या ठिकाणी खूप मोठे प्रभाव आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या काही याला जो आहे निकाल येऊ लागलेले आहेत. बरेचसे निकाल आलेले आहेत. भुमरे साहेब काय कसे आहेत निकाल आणखी बाकी आहे ना? एकूण पैठण तालुक्यात 78 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. 2 ग्रामपंचायती बिनविरोध निघलेले आहे आणि जवळजवळ जे काही निकाल येऊ राहिले हे जवळजवळ 99% हे शिवसेनेच्या ग्रामपंचायत ताब्यात येणार आहे. एक 4-5 जर ग्रामपंचायती सोडल्या तर मला वाटतं सगळ्या ग्रामपंचायती या शिवसेनेच्या एकतर्फी शिवसेनेच्या ग्रामपंचायती येणार आहे. तर काय तुमच्या किती निवडणूक ग्रामपंचायती आहे ते सातव्यांदा पहिल्यांदा निवडून येणार किती आहेत अशा? नाही, ही म्हणजे पहिली निवडणूक आहे पाचोडची. 6व्यांदा पैकीच्या पैकी येणारे सीट हे पाचोडची 17चे 17. काय कोण आहे रे? काय अपेक्षित काय आहे तुमच्या 78 ग्रामपंचायत आहे त्यातील किती येतील तुमच्या ताब्यात? 78 पैकी माझ्या अंदाजानं की 78 पैकी एक 4-5 ग्रामपंचायती गेल्या तर गेल्या, नाही तर कुठल्या ग्रामपंचायती जाणार नाही. एक 73 तरी ग्रामपंचायती ह्या शिवसेनेच्या एकट्या शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. आणखी जल्लोष तुम्ही सुरू नाही केलेला, किती वेळ वाट बघणार? अजून थोडं एक अर्धा तास सगळ्या ग्रामपंचायत निकाल येणं अजून बाकी आहे. 1 तासाच्या आत सगळ्या ग्रामपंचायत निकाल आला की सगळ्या ग्रामपंचायती इथं पाचोडला ते सगळे भेटायला येणार आहे. बरं भुमरे साहेब, तुम्ही अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत, तुम्ही लढलेले आहेत. ग्रामपंचायती निवडणूक किती अवघड असते? सगळ्यात जर निवडणूक कोणती अवघड असेल तर ती ग्रामपंचायतीची निवडणूक अवघड आहे. आणि माझी सुरुवात सुद्धा ही ग्रामपंचायत पासून सुरू झालेली आहे. 89ला मी ग्रामपंचायतचा सदस्य बिनविरोध निवडून आलो आणि त्याच्यानंतर जे पाचोडची ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या एकतर्फी ताब्यात येतं. आजपर्यंत ही शिवसेनेच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आणि पैकीच्या पैकी सगळे सीट शिवसेनेची. इतर पक्षाचं काही एक नाही, सगळे पक्ष एकत्र आले. पण यांचं आता डिपॉझिट तुम्ही बघितलं असेल की आमचे सीट जे आता 2-3 वार्डाचा निकाल लागला तर 300च्या फरकानं सीट निवडून आलेली आहे. काय मुद्दे असतात काय? आमदारकी खासदारकी वेगवेगळे विषय घेऊन आपण समोर जातो. ग्रामपंचायतीमध्ये काय मुद्दे महत्वाचे असतात जे लोक मतदान करायला? ग्रामपंचायतीमध्ये एक तर संपर्क, त्याच्यानंतर रस्ते, पाणी, वीज आणि त्याच्यानंतर नाल्या, हे काही जे काही मूलभूत सुविधा आहे हे सगळं देण्याचं काम हे आम्ही सतत 6व्यांदा म्हणजे 30-35 वर्षापासून या गावासाठी तालुक्यासाठी करत आलेलो आहे. म्हणून गावकऱ्याचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही सुखात दुखात प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात असतो. म्हणून गावकरी आम्हाला आणि तालुका आम्हाला कुठली निवडणूक असून द्या कधीच आम्हाला अपेक्षित नाही. डायरेक्ट राजकीय पक्ष तर याच्यामध्ये नसतात, मग कसं तुम्ही सगळं मॅनेज करता? राजकीय पक्ष नसतात पण माझ्या विचाराचे लोक सगळे असतात. काय त्याच्यामुळं सगळे विचाराचे असल्यामुळे निवडून येतात. निश्चित आपण बघितलं या ठिकाणी. चल मला एक शेवटचा प्रश्न की जिल्हाधिकाऱ्यांनी जल्लोष करायला परवानगी दिलेली नाही का ढोल ताशे वाजवायला? नाही, आज जरी परवानगी नसली त्याच्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचं पालन करू राहिलो. कुठेही आम्ही ढोल ताशा डीजे वगैरे कुठेही मिरवणूक आम्ही काढणार नाही. याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहे. हारजीत चालू असती कुठलाही आम्ही जल्लोष करणार नाही. निश्चित आपण बघितलं या ठिकाणी की अनेक ग्रामपंचायतीचे निवड येऊ लागले, जल्लोष होऊ लागलेले आहेत. पाचोडचा काही निकाल बाकी आहे, त्यानंतर या ठिकाणी जल्लोष होणार आहे. मात्र महत्वाचं असं आहे की 7 ग्रामपंचायत जे गेल्या 5 वर्षापासून सतत भुमरेंच्या ताब्यामध्ये राहणार आहेत. इतर पक्षाचे लोक या ठिकाणी येतील. अर्ध्या तासानंतर आता शांतता जरी दिसत असली तर एक मोठा जल्लोष या ठिकाणी निश्चित पाहायला मिळणार आहे. जी बिलकुल, धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. तर आता आपल्या सोबत भाजपचे नेते राम शिंदे जोडले गेलेत. राम शिंदेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता जे अपडेट आमच्यापर्यंत येत आहेत त्यानुसार विखे पाटील असतील किंवा चंद्रकांत पाटील या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या गावामध्येच त्यांना खूप मोठे धक्के बसलेले आहेत. काय म्हणाल? नाही, एक असा विषय आहे की स्थानिक पातळीवरती या निवडणुका लढवल्या जातात आणि तिथे काय जे समीकरण आहे ते समीकरण कसं उदयास आलं आणि कोणत्या विचाराच्या तडजोडी झाल्या आणि नेमकं तिथला उमेदवार किती प्रभावी आहे, त्याचा संपर्क कसा आहे आणि विशेष करून शेवटच्या रात्री त्यांनी काय प्रयोग केले याच्यावरती ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. त्यामुळे कोणत्या नेतृत्वाचा याच्यामध्ये कस लागलाय
असा याचा थेट अर्थ काढायचं काही कारण नाहीये किंवा अशा एकदम थेट ग्रामपंचायतीला नेतृत्वाचा किंवा पक्षाचा परिणाम होतोच अशी परिस्थिती नाहीये. परंतु प्रत्येक पक्ष हा आपला विचाराचा कार्यकर्ता किंवा तिथलचा लोकप्रतिनिधी त्याच्या नेतृत्वात किती ग्रामपंचायत जिंकल्या याची गोळाबेरीज करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून कोणतंही नेतृत्व, कोणत्याही पक्षातलं नेतृत्व असेल तर तो आपल्या आपल्या विचाराची माणसं कशी जोडली जातात आणि कशी निवडून आली जातात हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष करून राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्या निवडून आल्याच्या नंतर त्या बाजूने सांगणाऱ्यांची संख्या जास्त असते, कारण त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये काम करण्याची मानसिकता असते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या निकालाकडे पाहिलं पाहिजे. आणि खरं तर वास्तविक पाहता कोणतंही नेतृत्व ग्रामपंचायतीला निवडणूक हरलं काय आणि जिंकलं काय याच्यावरती भविष्यातल्या निवडणुका ह्या ठरत नसतात. कारण माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता देखील ग्रामपंचायतीला स्वतः मी हरल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक जिंकलेला आहे, म्हणून माझा त्यातला पूर्ण अनुभव आहे की कोणतीही निवडणूक ही एक वेगळी निवडणूक असते, एक वेगळा अनुभव असतो. आणि कोणत्याही निवडणुकीला काही थेअरी आणि प्रॅक्टिकल नसतं, त्या प्राप्त परिस्थितीवरतीच निवडणुका आपल्याला जिंकता येत असतात. बरं, मात्र असं जनरली म्हटलं जातं की ग्रामपंचायत निकालाचा परिणाम पुढे दिसतो, आणि म्हणूनच मी विचारलं की जर आता हे सगळं चित्र दिसत असेल तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरती दिसणार नाही का थोडासा तरी? नाही, निवडणुकीवरती परिणाम दिसेल, परसेप्शन क्रिएट होईल, परंतु याचा अर्थ असा नाही की म्हणजे लोकसभा, विधानसभा अनेक कोणत्या निवडणुका येतील त्याच्यावरती परिणाम होईल. परंतु मला याच्यातून नेमकं हे सांगायचं की खऱ्या अर्थाने प्रगल्भ लोकशाहीचं दर्शन हे केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दिसतं. इतर मोठ्या निवडणुकीमध्ये एवढं सक्रियतेने ही निवडणूक केली जात नाहीये आणि तेवढं मोठ्या मोठ्या विचाराने निवडणूक केली जाते. परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मात्र एकदम त्याचं लोकशाहीचं जे काय आहे, प्रत्येक मताचा हिशोब केला जातो, एवढं मात्र नक्की सांगता येईल. परंतु या निवडणुकीतून परसेप्शन क्रिएट होईल, परंतु असाच निकाल पुढे लागेल अशी स्थिती नसते. त्या वेळची परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये बदल करत असते. बरं, तुमच्या दृष्टीने भाजप करता कसे हे निकाल दिसतायत तुम्हाला? नाही, भारतीय जनता पार्टीसाठी हे निकाल निश्चित स्वरूपामध्ये एका दुसरी निवडणूक किंवा एका दुसरी ग्रामपंचायत गेली असेल याच्यावरून काय आपल्याला सांगता येणार नाही. परंतु मी याच्या दाव्याने सांगतो की 3 पक्ष एकत्र आलेत म्हणजे कोणताही जिंकला तरी आमचाच आहे, आणि याचा अर्थ आम्हीच 75-80% जिंकलो असा ते दावा करतील. त्या दाव्याला कुठलाही अर्थ राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की शेवटी एकमेकाच्या विरोधात लढलेली माणसं सुद्धा त्यांच्या बिर्जेत धरणं हे काही योग्य होणार नाही. शेवटी राजकारणामध्ये 5+5 10 होतच नाहीत. किती लोक एकत्र जमले म्हणजे त्यांच्या पाठीमागचे लोक एकत्र येतील अशी स्थिती कधीच नसते. आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या तुलनात्मक दृष्ट्या खूप पुढे आहे एवढं मात्र मी दाव्याने सांगतो. आणि ते निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला जास्तीत जास्त, आज जरी आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर विधानसभेमध्ये आमचे सर्वाधिक आमदार आहेत. याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षापेक्षा सरस आहे, आणि या निकालांमध्ये सुद्धा तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकल्याच्या नंतर जे नव्याने जिंकून येतात, जे नव्याने सरपंच उपसरपंच होतात, त्यांना असं वाटतं की आपल्याला आमदारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाचा निधी, आपण दिलेले शब्द पाळू, आणि म्हणून निवडून आलेले बॉर्डरवरचे असलेले कुणीही म्हणजे कोणत्याही पक्षाचं नाव नसेल सांगितलं तरी ते त्यांच्या पक्षाला जोडले जातील, आणि म्हणून त्यांची संख्या ही जास्त होईल. बरं, राम शिंदेजी तुमच्या गावाबद्दल काय सांगाल? गावाबद्दल माझ्या अजून मी निकाल लागलेले नाहीये, आणि त्यामुळे निकालात जे काही स्पष्ट होईल ते होईल. बरं, मात्र अनेक ठिकाणी महाविकास आघाडीनं सरशी केल्याचं चित्र दिसतंय. कुठे शिवसेना, कुठे महाविकास आघाडीनं बऱ्याच ग्रामपंचायती काबीज केल्याचं चित्र आहे. त्यावरती काय म्हणाल? मी त्या संदर्भातच सांगितलंय की आता त्याने 4 पक्षांचा प्रभाव आहे. कुठं जनसुराज्य आहे, कुठं वंचित आघाडी आहे, हे पण पक्ष आहेतच, नाही असं नाहीये. परंतु जो तो आपापल्या पद्धतीने दावा करतोय की आमच्याकडे जास्त लोक जिंकलेले आहेत, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जी, राम शिंदे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र धन्यवाद राम शिंदेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर एकूणच सध्या
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जसजसे समोर येत आहेत त्यावरून कळतंय की काही ठिकाणी कोणी कुठे मजल मारली आहे, कुठे कोण गुलाल उधळतंय आणि ही सगळी दृश्य आपण वेळोवेळीची पाहतोय, अपडेट्स घेतोय आणि ग्रामीण भागामध्ये नक्की हवा कुणाची याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। औरंगाबादहून सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, औरंगाबादमधले आणखी काही अपडेट्स मिळत आहेत? औरंगाबादमध्ये सर्वात मोठं अपडेट म्हणायचं जर झालं तर पाटोदा गावात जे आहे आदर्श गाव म्हणून हा परिचित आहे आणि या गावात गेल्या 30 वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत होत्या आणि येथील आदर्श सरपंच म्हणून भास्कर पेरे पाटलांकडे बघितलं जायचं। मात्र यावेळेस त्यांच्या विरोधात कपेंद्र पेरे पाटील यांनी पॅनल उभं केलं, त्यानंतर त्यांनी निवडणूक लढण्यास मनाई केली, त्यानंतर निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं। त्यानंतर त्यांच्या ज्या गावामध्ये आहेत 11 जागेसाठी हे ग्रामपंचायतीच्या जागा होत्या, त्यामधल्या 8 जागा अगोदरच विरोधी पॅनलने बिनविरोध जिंकल्या होत्या। त्यानंतर 3 जागेसाठी हा जो आहे तर मतदान होणार होतं, त्यामध्ये त्यांची मुलगी जी अनुराधा पेरे आहे ती स्वतः उभ्या होत्या। मात्र त्या तिन्ही जागेवरती या ठिकाणी भास्कर पेरे पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यांचे विरोधी पॅनल जो आहे तर विरोधी पॅनलने एकंदरीत 11 ज्या जागा होत्या संपूर्ण जागा जिंकलेल्या आहे आणि भास्कर पेरे पाटलांचा पॅनल जो आहे धुव्वा उडालेला आहे। या 30 वर्षानंतर कुठेतरी पाटोद्याच्या राजकारणातून भास्कर पेरे पाटील बाजूला जाताना आजच्या घडीला दिसत आहेत। जी बिलकुल, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर यानंतर भास्कर मेहरे हे यवतमाळचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भास्कर, तिथे काय परिस्थिती? एकंदरीतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये 925 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झालेली आहे आणि यात जवळपास 8,101 जागांकरिता ही निवडणूक झाली आणि 17,101 उमेदवार रिंगणात होते आणि आता सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी जिल्ह्यात 16ही तालुक्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे। अजूनपर्यंत काही ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल आलेले आहे, मात्र अजून ज्या मुख्य ज्या ग्रामपंचायतीच्या त्याच्या निवडणूक जे निर्णय आहे ते अजूनपर्यंत यायचे आहे। विशेषतः दारव्यामध्ये जे हरू आहे, जे माणिकरावांचं गाव आहे या ठिकाणी, त्यानंतर पुसदमध्ये जे आहे म्हणजे नाईक घराण्याचं जे त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणचे अशा या ठिकाणच्या ज्या लढती आहे ह्या अत्यंत महत्वाच्या आहे आणि त्याच्याकडे सगळ्या जिल्ह्याचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र शिवसेनेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर काही ठिकाणी या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच प्रकारची लढत आपल्याला बघायला मिळालेली आहे। जे युवा सेनेचे तरुण जे होते तेच मैदानात होते आणि त्यामुळे जे सिनियर्स होते त्यांना या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे आणि वणीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीच्या या ठिकाणी आपल्याला लढत दिसते। त्यानंतर पांढऱ्या कवड्यामध्ये सुद्धा एक अतिशय अटीतटीच्या लढत या ठिकाणी होताना दिसते आहे स्वतः। जी बिलकुल भास्कर, तर यवतमाळमध्ये कळंब तालुक्यातील सावरगड ग्रामपंचायतीवरती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या गटाचं वर्चस्व दिसतंय। हे अपडेट आहेत यवतमाळमधून आणि तिथे 9 पैकी 7 जागांवर देशमुख गटानं विजय मिळवलेला आहे। तालुक्यातल्या माळवणी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष मनीषा काटे गटाला विजय मिळालाय आणि तिथे 6 पैकी 5 जागा या काटे गटानं खिशात घातलेल्या आहेत। यवतमाळमधले हे अपडेट्स आणि तिथे मावळणीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। सावरगडवर प्रवीण देशमुख यांच्या पॅनलचं वर्चस्व दिसतंय। 9 पैकी 7 जागांवरती देशमुख गटानं विजय मिळवलाय। तर यवतमाळमधल्याच मावळणी या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षा मनीषा काटे गटाला विजय मिळवलाय। एक मोठी बातमी येते नागपूरमधनं। कोराडीचा गड हा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राखल्याची मोठी बातमी। कोराडी ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 12 भाजप समर्थित आणि आदर्श ग्राम विकास आघाडीकडे, तर महाविकास आघाडी समर्थित परिवर्तन पॅनलकडे 5 जागा आलेल्या आहेत। कोराडीमधला एक निकाल समोर येतोय नागपूरमधून आणि तिथे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला गड राखलेला आहे। कोराडी ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 12 जागा या भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीकडे आलेल्या आहेत। त्यामुळे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायतमध्ये आपला
आपला हा गड राखलेला आहे, कारण 17 पैकी 12 जागा या भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीकडे आल्या, तर महाविकास आघाडी समर्थित परिवर्तन पॅनलकडे 5 जागा आल्या। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी सरशी मारलेली दिसते आणि सरशी घेतलेली दिसते। भाजप समर्थित गटाकडे या 12 जागा आल्यात आणि महाविकास आघाडी समर्थित पॅनलकडे 5 जागा आलेल्या आहेत। तर पाटण तालुक्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतली आणि अनेक ग्रामपंचायतीत सत्तांतर होताना दिसतंय। पाटणकरांची पीछेहाट मंत्री शंभूराज देसाई यांचं मूळ गाव कोकीसरे आणि तिकडचे हे निकाल समोर येत आहेत। पाटणकरांची पीछेहाट एकूणच दिसतेय। मंत्री शंभूराज देसाई यांनी तिथे आघाडी घेतली आहे। पाटणमध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होत आहे आणि इथे आता शंभूराज देसाई यांनी प्रथमच आघाडी घेतल्याचं दिसतंय। पाटणकरांची पीछेहाट झाली आहे। पाटणमध्ये शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतल्याची माहिती मिळते आहे। प्रत्येक अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भातले आणि पाटणमधले जे अपडेट येतात त्यानुसार शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतली आणि पाटणकर हे मागे पडले। आणखी एक अपडेट, दौंड यवत ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राहुल कुल गट विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात गट असे आमनेसामने होते आणि भाजप आमदार राहुल कुल गटाचा हा काळ भैरवनाथ यवत ग्रामविकास पॅनलला 8 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचं यवत विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात अशी ही चुरस या ठिकाणी होती। चंद्रपुरातून देखील अपडेट ते म्हणजे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात पोंभुर्णा तालुक्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे। सातारा, तुकुम, घोसरी, चित्तलधाबा, नवेगाव, मोरे, भिपणी, पिंपरी देशपांडे या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये भाजपला अगदी निर्भेळ यश मिळाल्याची माहिती मिळते। पोंभुर्णा तालुक्यात भाजपच्या यशाकडेच सर्वांचं लक्ष होतं आणि भाजपनं तिथे आघाडी घेतली आहे। चंद्रपूर नंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातून मतदान केंद्रावरची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आता यायला सुरुवात झाली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मी आहे कोल्हापूर शहराजवळच्या रमणमाळा परिसरामध्ये। या ठिकाणी करवीर तालुक्यातल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू आहे। आपण आतमध्ये जी इमारत पाहतोय त्या इमारतीमध्ये या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मात्र आपण पाहतोय की कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे। चेक करूनच प्रत्येक प्रतिनिधी असतील, उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना सोडलं जातं आहे। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर आपण बघतो की बॅरिकेटिंग केलं आहे आणि तिथून ज्या गावच्या ग्रामपंचायतींचे निकाल असणार आहेत त्या कार्यकर्त्यांना किंवा त्या प्रतिनिधींना चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं आहे। मोठी गर्दी आहे, हुरहुर आहे, उत्सुकता देखील आहे आणि अनेक गावांचे निकाल आतापर्यंत जाहीर देखील झाले आहेत। 386 ग्रामपंचायतींचे निकाल आज जे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले ते येणार आहेत आणि साधारणतः 1 ते 2 वाजेपर्यंत दुपारी पूर्णपणे निकाल सगळे हाती येण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय की वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या देखील दिल्या जात आहेत आणि पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। एकतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश आहे, त्यामुळं जल्लोष साजरा करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत। पण आत्ता आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची किती गर्दी आहे, तरुणांचा मोठा सहभाग आहे, बॅरिकेटिंग केलं आहे। त्याच्या पलीकडे थांबून प्रत्येकजण आपल्या गावामध्ये कोण नेमकं कारभारी ठरणार आहे, कोण सदस्य निवडून येणार आहे याची एक उत्सुकता आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अशा पद्धतीनं ही गर्दी कोल्हापूरमधल्या या मतमोजणी केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदगड, शिरोळ, करवीर, कागल हे जे राजकीय आखाडे समजले जातात ज्या तालुक्यांना, त्या तालुक्यांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता आहे। त्यामुळं गावचा कारभारी तर सरपंच आरक्षणानंतर ठरणार आहे। मात्र आज कोण निवडून आलं, कोण निवडून आलेलं नाही, कुणाच्या अंगावर गुलाल पडतो हे काही वेळातच आता स्पष्ट होणार आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। प्रत्येक ठिकाणचे अपडेट असेच घेत राहणार आहोत। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पात्रा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर स्वागत आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एक एक करून हाती येत आहेत आणि तिथले अपडेट आपण सगळे घेतोय आणि यामध्ये आता राष्ट्रवादीला विखे पाटील गटानं धक्का दिल्याची बातमी राहता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायत ही विखे गटाकडे आलेली आहे। 15 वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता ही गेली आणि आता विखे पाटील गटाकडे ही ग्रामपंचायत आली आहे। राष्ट्रवादीच्या रावसाहेब म्हस्के गटाला धक्का बसला। 17 पैकी 14 जागा जिंकत भाजपच्या विखे गटाचा तिथे विजय झालेला आहे। बाभळेश्वर ही ग्रामपंचायत राहता तालुक्यातली आणि तिथे विखे गटानं राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिलेला आहे। बाभळेश्वर ग्रामपंचायत विखे गटाकडे आली आहे। 15 वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि राष्ट्रवादीच्या रावसाहेब म्हस्के गटाला धक्का बसलाय। 17 पैकी 14 जागा जिंकत भाजपच्या विखे गटाचा तिथे विजय झालाय। आणखी एक अशीच बातमी ती म्हणजे बाळासाहेब थोरात यांना देखील धक्का बसलाय। संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत ही विखेंच्या ताब्यात गेली आहे, त्यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटालाही धक्का। अनेक वर्षांची थोरातांची सत्ता गेलेली आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा तिथे पराभव झालाय। 6 जागांवर विजय मिळवत विखेंच्या जनसेवा मंडळाचा तिथे विजय झालाय आणि 5 जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी झाल्याची माहिती मिळते। या संदर्भातली माहिती घेऊयात। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। हरीश, संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत काय सविस्तर अपडेट? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर ही कनोली ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षापासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात होती आणि त्यांची अनेक वर्षाची जी सत्ता आहे ती त्या ग्रामपंचायतवर होती। मात्र आता कुठेतरी त्यांना धक्का बसलेला दिसतो आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचे जे उमेदवार आहेत हे निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि 11 पैकी 6 जागेवरती जो विखे पाटील यांच्या उमेदवारांचा विजय झाला आणि त्या ग्रामपंचायतीवर त्यांनी सत्ता मिळवली आहे। विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जे थोरातांच्या तालुक्यातले अनेक गावांचा समावेश झालेला आहे आणि आता कुठेतरी त्या सगळ्या गावांमध्ये विखे पाटील आणि थोरात यांच्यामध्ये सरळ लढत होते आहे। 14 गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। आज थोड्याच वेळात आणखी गावांमध्ये काय सत्तांतर होतंय, कोणाच्या ताब्यात ही सत्ता येते हे स्पष्ट होणार आहे। एकीकडे संगमनेरात थोरातांना त्यांनी धक्का दिलाय, मात्र दुसरीकडे राहता तालुक्यातली बाभळेश्वर ग्रामपंचायत जी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात होती, गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता त्यांच्याकडे होती, मात्र कुठेतरी आता राष्ट्रवादीला देखील विखे पाटलांनी धक्का दिलाय आणि बाभळेश्वरची जी सत्ता आहे ती आता विखे पाटील गटाकडे आली आहे। त्यामुळे काही वेळापूर्वी आपण बातमी चालवली होती की विखे पाटलांना धक्का बसलाय, त्यांच्या गावातच त्यांच्या मंडळाचा पराभव झाला। मात्र दुसरीकडे आता विखे पाटलांच्या मंडळाने संगमनेरमध्ये थोरातांना आणि राहत्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का दिलाय। श्वेता जी बिलकुल, धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपल्या सोबत सध्या संदीपान भुमरे जी जोडले गेलेले आहेत। जी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। पैठण तालुक्यातले तुमचे निकाल काय सांगतायत? हॅलो जी बोला। पैठण तालुक्यात एकूण 80 ग्रामपंचायती होत्या। 80 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध आल्या होत्या। शिवसेनेच्या ग्रामपंचायती ह्या 2 बिनविरोध आल्या आणि 78 ग्रामपंचायतीचे निकाल हाती लागलेले। जवळजवळ बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे निकाल सध्या येऊ राहिले। त्याच्यामध्ये शिवसेनेचे आतापर्यंत सगळे जे निकाल आहे सगळे शिवसेनेच्या बाजूने लागलेले जी। 78 ग्रामपंचायती पाचोडची जी बोला। शिवसेनेच्या किमान 70 ग्रामपंचायती शिवसेनेच्या एकट्या शिवसेनेच्या ताब्यात येतील। 70 ग्रामपंचायती जी 78 पैकी 70 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात येतील। जी, कशा पद्धतीने हा सगळा ही सगळी रणधुमाळी उडालेली होती आणि तुम्ही विश्वास व्यक्त करताय की 78 पैकी 70 ते 74 ग्रामपंचायती या तुमच्या ताब्यात येतील? 100%, कारण आतापर्यंत जे काही तालुक्यात विकास केला आणि सर्वसामान्य जनतेशी माझी नाळ जुडलेली आहे, कारण मी सतत संपर्कात असतो। विकासाबाबतीत असो, सुख असो, दुःख असो, कायम या ग्रामपंचायती या शिवसेनेच्या ताब्यात असतात। सगळ्या संस्था सुद्धा या शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि माझ्या गावची जी ग्रामपंचायत आहे तिथं 17 उमेदवाराची ही ग्रामपंचायत आहे। तर तुम्हाला सांगतो 6व्यांदा ही 17 पैकी 17ची 17 उमेदवार हे निवडून आतापर्यंत 5 वेळेस निवडून आले आणि ह्यावेळेस 6व्यांदा सुद्धा
17चे 17 निवडून आल्याशिवाय राहणार नाही. बरं, कोरोना काळात या सगळ्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती आव्हानं वाटली होती? मला आव्हान कुठलंच नाही, कारण तुम्हाला सांगतो मी सतत सगळ्याशी संपर्कात असतो. कुठलंही काम असून द्या सतत संपर्कात असल्यामुळं कुठलंही ज्या सुविधा असतात त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं सगळा हा शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे. माननीय उद्धव साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, पालकमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्यावर विश्वास टाकून या सगळ्या ग्रामपंचायती पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आलेले आहे. बिलकुल. पाचोड गावाबद्दल काय सांगाल वैशिष्ट्य? पाचोड हे गाव तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आहे. ही ग्रामपंचायत ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि इथं सगळे पक्ष एकत्र आले ते शिवसेनेच्या विरोधात. मग ते राष्ट्रवादी असन, काँग्रेस असन, त्याच्यानंतर तुमचं भाजप असन, छावा संघटना असन, पण तरीसुद्धा 6व्यांदा 17चे 17 उमेदवार आणण्याचा हे सगळ्याच्या मतदाराच्या आशीर्वादानं ही पैठण तालुक्यातली प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली माझ्या गावची ही 17ची 17 सीटं निवडून आज आल्याशिवाय राहणार नाही. जी बिलकुल. संदीपान भुमरेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर विजयाचा विश्वास व्यक्त करतायत आणि गेल्या अनेक वर्षांपासून केलेली कामं आणि जी काही ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ आणि त्याच्याच आधारावरती संदीपान भुमरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता आपण दृश्य पाहणार आहोत जामनेर मधली. तिथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जल्लोष केलेला आहे. जामनेर मधल्या या जल्लोषाची दृश्य पाहूयात, कारण तिथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जल्लोष केलेला आहे. कारण तिथे ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपनं तिथे एक प्रकारे मुसंडी मारलेली दिसते आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अगदी हातामध्ये झेंडे घेऊन तिथे जल्लोषच केलेला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते एकत्र जमलेले दिसत आहेत आणि तिथे स्वतः भाजपचे नेते गिरीश महाजन सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल येताच त्यांनी तिथे जल्लोष केलेला दिसतोय. जळगावातल्या जामनेर या ठिकाणची ही दृश्य. जामनेरमध्ये विजय मिळवल्यानंतर ही जल्लोषाची दृश्य. स्वतः गिरीश महाजन सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आणि भाजपचे असंख्य कार्यकर्ते. एकत्र जमण्यास खरं तर मनाई आहे, मात्र तरी सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीच्या या निकालाच्या दरम्यान जसजसे निकाल समोर येत आहेत आणि अगदी उत्साहाचं वातावरण या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यामुळे जिकडे तिकडे फक्त गर्दीच गर्दी दिसते आणि त्यात भाजपचे नेते गिरीश महाजन सुद्धा याच गर्दीमध्ये जल्लोष करताना. या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी राजेश भागवत आहेत. राजेश, काय सविस्तर माहिती? जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे ऑलरेडी जल्लोष सुरू आहे. विविध पक्षांतर्फे दावा केला जात आहे की आमचा उमेदवार निवडून आलेला आहे. जामनेरमध्येही आपल्याला गिरीश महाजनांसमवेत जे विजयी उमेदवार आहेत भाजपचे, त्यांच्याबरोबर गिरीश महाजन हे जल्लोष करताना दिसून आले. जामनेरमधील विजयी उमेदवारांबरोबर ते जल्लोषामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत. निकाल अजून मतमोजणी अजून सुरू असल्याने अजून निकालाची प्रतीक्षा काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. कोणी आघाडी घेतली, कोणी पिछाडी घेतली, हे काही तासांनंतर आपल्याला कळणार आहे. मात्र अजून निकाल यायचा आहे, मात्र त्याआधीच हा जल्लोष. राजेश, काही उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यामुळे त्यांच्याबरोबर गिरीश महाजनांनी हे जल्लोष करताना दिसून येत आहे. मात्र थोड्याच वेळात आपल्याला कळेल की जामनेरमध्ये कोणी आघाडी घेतलीये का महाआघाडीचं तिथे हे आहे, वर्चस्व आहे, हे आता थोड्याच वेळात आपल्याला कळेल. मात्र हा जो भाजपचा जल्लोष तिथे सुरू आहे त्याचं कारण नेमकं काय? किती जागांवरती भाजपनं आघाडी घेतल्याचं माहिती मिळतेय किंवा काय? अजूनही मतमोजणी सुरू आहे? मतमोजणी सुरू आहे आणि जवळजवळ 35 ते 40 ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. जी बिलकुल. राजेश,
धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर गिरीश महाजन आणि त्याचबरोबर भाजपचे असंख्य कार्यकर्ते जळगावातल्या जामनेरमध्ये, कारण अजूनही मतमोजणी तिथे सुरू आहे, मात्र काही जागांवर भाजपनं घेतलेली आघाडी आणि त्याचाच हे सेलिब्रेशन सुरू आहे। गिरीश महाजन आणि भाजपचे बरेच कार्यकर्ते जळगावातल्या जामनेर या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल कल जसजसे हाती येत आहेत त्यावरून भाजपचा हा जल्लोष। तर आता मोहोळ तालुक्यातील पोखरापूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली आहे आणि तिथे 13 पैकी 13 जागा महाविकास आघाडीच्या खिशात गेल्या आहेत। मोहोळमध्ये भाजपला चांगलाच धोबी पछाड मिळालाय। मोहोळमधली ही अपडेट आणि मोहोळ तालुक्यातल्या पोखरापूर या ग्रामपंचायतीवरती महाविकास आघाडीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। महाविकास आघाडीची सत्ता तिथे आली आहे, कारण एकूण 13 जागा आणि 13 पैकी 13 ही जागा महाविकास आघाडीनं खिशात घातल्या आहेत। मोहोळमध्ये भाजपला चांगलाच धोबी पछाड मिळालाय आणि तिथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सध्या अतिशय उत्साही दिसत आहेत, कारण 13 पैकी 13 जागा महाविकास आघाडीनं काबीज केलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झालेले आहेत। सोलापूरच्या पोखरापूर या ठिकाणी पोखरापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि त्यानुसार 13 पैकी 13 जागा महाविकास आघाडीनं जिंकलेल्या आहेत। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पोखरापूर ग्रामपंचायत आणि तिथे महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलंय। भाजपला मात्र चांगलाच धोबी पछाड मिळालाय आणि तिथे गुलाल उधळून आता जे कार्यकर्ते आहेत किंवा विजयी उमेदवार हे सगळेच मिळून जल्लोष करतानाची ही दृश्य। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पोखरापूर ग्रामपंचायत आणि तिथे 13 पैकी 13 जागा या महाविकास आघाडीनं काबीज केल्या आहेत। तर नाशिकच्या विल्होळीचा देखील निकाल जाहीर झालाय आणि सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी नाशिकमधली ही विल्होळीची ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे निकाल जे समोर येत आहेत त्यावरून 15 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली आहे। नाशिक तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत विल्होळी 5 प्रभागातील 15 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होती आणि 15 जागांचे निकाल जाहीर झाले। तिथे सुद्धा 15 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। विल्होळी ग्रामपंचायत नाशिकमधली सगळ्यात श्रीमंत अशी ग्रामपंचायत आणि तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलंय। नाशिक तालुक्यातली सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत विल्होळीमध्ये 5 प्रभागात एकूण 15 जागांसाठी मतदान झालं, निवडणूक प्रक्रिया होते आणि विल्होळीमधील 5 प्रभागातील 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। तर मुक्ताईनगर तालुक्यात सुद्धा 47 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झालाय। एकनाथ खडसे समर्थक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांकडून आमने सामने जल्लोष तालुक्यामध्ये संपूर्णपणे केला जातोय आणि या ठिकाणी भाजपचा मात्र धुरळा उडालेला आहे, कारण मुक्ताईनगरमधले जे निकाल समोर येत आहेत त्यामध्ये समर्थकांचा जल्लोष सुरू आहे, कारण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एकूण 47 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झालाय। त्यामुळे एकीकडे एकनाथ खडसे समर्थक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक या दोघांकडूनही जल्लोष केला जातोय, कारण महाविकास आघाडीनं तिथे यश मिळवलेलं आहे। संपूर्ण तालुक्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपचा मात्र धुरळा उडालाय। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झालाय। एकीकडे एकनाथ खडसेंचे समर्थक तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक हे सगळेच मिळून आता जल्लोष करतायत। प्रत्येक अपडेट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आणखी काही अपडेट्स पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत आणि धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलाय। 12 पैकी 11 जागा जिंकत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं। भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलचं मात्र पानिपत झालं। कापडणे
या ठिकाणी किंवा धुळे तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ही आहे आणि काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या गटाचं वर्चस्व तिथे अबाधित राहिलंय। ढोल ताशांच्या गजरात इथे जल्लोषाला सुरुवात देखील झाली आहे। धुळ्यामधील कापडणे इथे आमदार कुणाल पाटील गटाचं वर्चस्व आणि पुन्हा एकदा तिथे काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे। 12 पैकी 11 जागा जिंकत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं आणि भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलचं पानिपत झालंय। धुळ्यातल्या कापडणे या ठिकाणी धुळे तालुक्यातली ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत। काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या गटाचं वर्चस्व अबाधित राहिलंय। ढोल ताशांच्या गजरात अगदी गुलाल उधळत तिथे जल्लोषाला सुरुवात देखील झाली आहे। पडघा ग्रामपंचायत इथे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सरपंच हा मनसेचा असणार असं देखील कळतंय। पडघा ग्रामपंचायतीत मनसेतनं आघाडी घेतली आणि मनसेचा विजय पडघा ग्रामपंचायतीमध्ये झालाय आणि तिथे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत। अजित, काय माहिती? खरं तर मनसेचं ग्रामपंचायतीमध्ये किती वर्चस्व असेल यावरून मोठी चर्चा झाली होती किंवा मनसेचं नाव या संपूर्ण निकालामध्ये कुठे नव्हतं। मात्र मनसेनं फक्त पडगा नाही तर उसाटणे हे कल्याण तालुक्यातील आहे त्याच पद्धतीनं काकोळे गाव जे आहे आणि या ठिकाणी देखील खातं उघडलेलं आहे। काकोळे गाव जे आहे अंबरनाथ तालुक्यातील त्या ठिकाणी 7 पैकी 4 मनसेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। तर उसाटणे गाव त्या ठिकाणी बहुतांश मनसेचे सर्वच उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत। मात्र पडघा ग्रामपंचायत 6 उमेदवार विजयी झाल्यानं सरपंच तिथे मनसेचाच होईल असा आता मनसेकडून विश्वास व्यक्त केला जातोय। धन्यवाद अजित दिलेल्या माहितीसाठी। पडघा ग्रामपंचायतीमध्ये मनसेनं 6 जागा जिंकत आघाडी घेतली आणि तिथे सरपंच देखील मनसेचाच होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। पडघा ग्रामपंचायतीतून अपडेट। अपडेट सगळे असेच घेत राहू, मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। नमस्कार।